नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य विभाग पदभरती याची जी काही जाहिरात आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। मग याच्यामध्ये जी काही स्टाफ नर्स पद असणार आहे या स्टाफ नर्स पदासाठी फॉर्म कधीपासून चालू होतील किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही चेंजेस आहेत याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आपण काय करूया, जाणून घेऊया। बघा, तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास काय देण्यात आलेले तर एक ऑफर चालू आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सेविका असतील, एएनएम, जीएनएम असेल, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर आणखून काय सांगितलं जातं बघा, तर तलाठी, टेट असेल, टीईटी भरती असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धक भरती, महिला व बाल विकास असेल, त्याचबरोबर एलएसओ, आदिवासी बॅच, एफडीए बॅच, नगर परिषद, जलसंपदा, औषध निर्माता बॅच असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, ही सर्वच्या सर्व पदांच्या विषयीची जे काय वेगवेगळे लेक्चर्स असणार आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल सब्जेक्ट असतील आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट, ऑल जे काही सब्जेक्ट आहेत ह्या सर्व बॅचेस, सर्वच्या सर्व बॅचेस तुम्हाला 3,333 रुपयांमध्ये काय असणार आहेत तर लाईफ टाइम साठी भेटत आहेत। होय, तुम्ही जे ऐकताय ते काय असणार आहेत, लाईफ टाइम साठी भेटणार आहेत। म्हणजेच काय सांगितलं जातं तर 3,333 रुपयांमध्ये ऑल कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले आहेत, ज्याच्यामध्ये आपण टेक्निकल सब्जेक्ट वरती मोठ्या प्रमाणात भर देतो। आठवड्यातून 2 ते 3 वेळा पीवायक्यू क्वेश्चन पेपर सोडून घेतो। त्याच्यानंतर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स असणार जे की तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकताय। ई बुक्स द्वारे नोट्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय तर पाहू शकताय। इव्हन दो जर का तुम्हाला काय असणार आहेत हार्ड कॉपी मध्ये नोट्स अवेलेबल करून घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय तर अकॅडमीशी कॉन्टॅक्ट साधून हे क्वेश्चन पेपर काय करू शकताय, त्याचबरोबर नोट्स वगैरे मिळवून घेऊ शकताय। चला तर मग जाणून घेऊया आता ही जी काय असणारी पात्रता निकष ते नाही, याच्यामध्ये बघा काय आहे तर बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम म्हणजेच डिप्लोमा इन जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी सांगितले नोंदणी उमेदवारांचे महाराष्ट्र काउन्सिल मध्ये, नर्सिंग काउन्सिल मध्ये नोंदणी असणे अनिवार्य असणार आहे। वयोमर्यादा सर्वसाधारणतः प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षांची असणार आहे। महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामध्ये ह्याच्यामध्ये बघा आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम यामध्ये स्टाफ नर्स व सीएचओ या पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाईल। ओके, 2026-60 ही मोठी मेगा भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस यांच्याद्वारे घेण्यात येईल। त्याशिवाय आणखीन काय सांगितलं जातं बघा तर आरोग्य विभाग मेगा भरतीमध्ये सर्वसाधारणतः तब्बल 6,258 रिक्त पदांच्या भरतीला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिलेली आहे। यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू होणाऱ्या नागरी व ग्रामीण लोक कल्याण अभियान, बघा नागरी व ग्रामीण लोक कल्याण अभियान या अंतर्गत ही मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे। ओके, मग याबाबतची जी जाहिरात आहे ही जाहिरात कधी येईल तर लक्षात ठेवायचं आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग डीएचएस आणि डीएमईआर ही मुख्य जाहिरात पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये जून ते जुलै महिन्यांमध्ये काय होईल तर अधिकृत संकेतस्थळावरती येण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर जिल्हा आणि महानगरपालिका भरती यामध्ये झेडपी आणि विविध महानगरपालिकांमध्ये सुद्धा काय असणार आहे कंत्राटी व कायमस्वरूपी स्टाफ नर्स पदांच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने येत आहेत। काही ठिकाणी तर कंत्राटी भरतीवरती सुद्धा चालू आहे। जे काही नागपूर परिमंडळ असणार या नागपूर परिमंडळामध्ये सध्या काय असणार तर कंत्राटी स्वरूपामध्ये काय असणार स्टाफ नर्सिंगची जागा भरल्या जात आहेत। ज्यांना कोणाला इच्छुक आहे किंवा ज्यांना काय करायचं एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा असणार आहे तर ते लोक या ठिकाणी काय करू शकतात तर अप्लाय करू शकतात। याबाबतची अधिक माहिती तुम्हाला नागपूर परिमंडळाच्या काय असणार संकेतस्थळावरती उपलब्ध होईल। ओके, याच बरोबर काय असणार तर आणखीन काही अपडेट्स असतील, हे अपडेट्स घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू। तोपर्यंत धन्यवाद। जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा।